तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे कर्णिका खूपच जास्त रडत असते. त्यामुळे अर्णव कर्णिकाला घेऊन ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि फक्त अर्णवच नाही तर त्याच्याबरोबर संपूर्ण कुटुंब आलेलं असतं. पण ते आता गाडी मागच्या बाजूला लावून सगळेजण तिथेच थांबलेले असतात. तेव्हा ईश्वरी दरवाजा उघडते आणि बाळाला आपल्या हातामध्ये घेते. बाळाला घेतल्यानंतर इथे आता ईश्वरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. त्याच्याजवळ लाडाने बोलते. ईश्वरीजवळ गेल्यानंतर बाळ लगेचच रडायचं गप्प बसलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता बाळाला छान आता बोबडे बोल बोलत खेळवत असते आणि अर्णव तिच्याकडे कौतुकाने प्रेमाने बघत असतो. गाडीमध्ये इथे आता आकाश, आजी, अंजली, मामा बसलेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे बाळाला घेऊन ईश्वरीकडे आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही बाळाला घेऊन एकटेच आलात का? अजून तुमच्याबरोबर कुणीच आलं नाही? तेव्हा इथे बाळाला ईश्वरी गप्प करते आणि त्याच्याबरोबर खेळत असते. गाडीमध्ये बसून सगळेजणच बघत असतात. तेव्हा इथे आता अर्णव मागे वळून बघतो. तेव्हा ईश्वरी बघते, गाडी मागेच उभी राहिलेली असते. सगळे मेंबर गाडीमधून खाली उतरतात आणि इथे ईश्वरीकडे बघत असतात. ईश्वरीला खूपच छान वाटतं की सगळे लोक तिच्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. आणि तेव्हा इथे ईश्वरी आपल्या माणसांना आता सगळ्यांना एकत्र बघते. तेव्हा तिला खूप छान वाटतं, तिला आनंद होतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी बाळाला घेऊन उभी असते. तेव्हा आजी काय म्हणते? आजी म्हणत असते की ईश्वरी, कर्णिकाला तुझी सवय आहे. तू जर आता पुन्हा इथेच थांबलीस आणि कर्णिका घरी गेल्यानंतर परत रडायला लागली तर? तेव्हा इथे तू आता घरी चल. ती जर पुन्हा रडायला लागली तर आम्ही काय करायचं? असं म्हणाल्यानंतर ईश्वरी मागे वळून आपल्या आईकडे, सुप्रियाकडे बघते. तेव्हा सुप्रिया तिला खुणवते आणि म्हणते, ठीक आहे, तू आता घरी जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी घरी परत आलेली असते. तिने आपले केस धुतलेले असतात, ते ती सुकवत असते. त्यामुळे इथे त्या मशीनचा आता आवाज होत असतो आणि ईश्वरी इथे आपले हेअर ड्राय करत असते. हेअर ड्रायने अर्णवची झोप कडू होते. अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर, काय करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर काय झालं? आणि ती त्याला गुड मॉर्निंग विश करते. अर्णव म्हणतो, काल तुला मी उगाच घरी घेऊन आलो, मी असा विचार करतोय. ईश्वरी म्हणते, का सर, तुम्ही असा का विचार करताय? तुम्हाला माहिती आहे ना मी इथे बाळासाठी आले. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मला माहिती आहे, पण तुला मी उगाच घेऊन आलो असंच मला वाटतंय. ईश्वरी म्हणते, आता तुमच्याकडे भांडायला दुसरा टॉपिक नाही आहे का, म्हणून हा टॉपिक शोधून काढलात? हे बघा सर, उगाच माझ्याजवळ भांडणामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा एक काम करा. तुम्ही आहे ना मिस्टर अर्णव राजे शिर्के, तुम्ही तुमच्या शिर्केंना फोन करा. सकाळपासून 3-4 वेळा फोन आला आहे त्यांचा. त्यांना फोन करा आणि बोला जे काही बोलायचं आहे ते. महत्त्वाची मीटिंग वगैरे असेल ना. तेव्हा अर्णव इथे त्याचे मिस कॉल बघतो, त्याचे मेसेजेस वाचतो आणि म्हणतो की अगं मी सिंदोर, मला उठवायचं तरी. रात्री मी खूप वेळ काम करत बसलो होतो म्हणून मला जाग आला नाही. माझी जपानमध्ये माझे क्लायंट आहेत, त्यांच्याबरोबर माझी मीटिंग आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, वा, मीटिंग आहे आणि हे अर्णव राजे शिर्के आरामात झोपलेत आणि उठल्यानंतर माझ्याबरोबर भांडतसुद्धा आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी काय म्हणते, आजच्या सर्व मीटिंग आहेत ना त्या तुम्ही पोस्टपोन करा, नाहीतर मीटिंग करूच नका. माझ्याबरोबर आणि कणूबरोबर तुम्ही चला ना गार्डनमध्ये फिरायला. मी माझ्या कणूला घेऊन गार्डनमध्ये जाणार आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हा प्लॅन तू एकटीने केलास, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, तुला माहिती नाही आहे, मी नाही येऊ शकत. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर चला ना, तुम्ही आलात तर बघा, नाही आलात तर नका येऊ, मी कणूला घेऊन एकटी जाईन. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे जा. ईश्वरी म्हणते, हा जाणारच आहे, मी कणूबरोबर जाणार, खूप फोटो काढणार, ते फोटो तुम्हाला पाठवून तुम्हाला जेलेस करणार. तेवढ्यातच इथे वल्लरी म्हणत असते की ईश्वरी, तू इथे उगाच आलीस, तू इथे नसती आलीस ना तर जास्त बरं झालं असतं.
काहीही झालं तरी तुला आणि तुझ्या बहिणीला या घरामध्ये जास्त वेळ मी राहू देणार नाही. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते आणि म्हणते, मामी येऊ का? तुमच्यासाठी गरमागरम कडक चहा घेऊन आली आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, कशाला आली चहा घेऊन? मी काय तुझ्याकडे मागितलं आहे का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, असं कसं? चहा तर मी तुम्हाला देणारच ना. एक गोष्ट तर मला माहितीच आहे की मी इथे आलेलं तुम्हाला काही फारसं आवडलेलं नाही आहे, बरोबर ना? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की अगदी बरोबर, तू इथे आलेलं मला आवडलेलं तर अजिबात नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, तेच तर, मी इथे आले तर तुमची झोपच उडाली असेल, बरोबर ना? मग आता कडक कडक चहा प्या म्हणजे तुमची अजूनच झोप उडेल. ती म्हणते, माझी झोप उडत नसते, पण तू आली आहेस ना, त्याने मला अजिबात आनंद झालेला नाही आहे. ईश्वरी म्हणते, मग आता त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. पण कसं आहे ना, काही प्रश्नांची उत्तरं हवी होती म्हणून मला आज ना उद्या यावं लागलंच असतं. माफ करा, तुमची इच्छा असो की नसो, या घरची सून म्हणून मला यावंच लागलं. नाही, कसं आहे ना, इथे बारशाच्या दिवशी जे काही फोटो सगळ्यांसमोर आले, आता राजेश जिजूंची तर इथे याददाश्त गेले, बरोबर ना? ते माझे पहिले दुश्मन आहेत. मग दुसरे दुश्मन कोण? तर दुसरे ना तिसरे तुम्ही. तुमच्याशिवाय माझं या घरात अजून दुसरा दुश्मन कुणीच नाही आहे. म्हणजे ते फोटो तुम्हीच तिथे लावले असावेत असा मला संशय आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, माझा आणि त्या फोटोंचा काही संबंध नाही आहे, कळलं ना? मी तुझ्या आईला एकदा तरी भेटले का? अजिबात नाही. मग मी ते फोटो कशाला लावू? ती म्हणते, असं तुम्ही म्हणताय, पण मला तुमच्यावरती संशय आहे आणि मला एकदा का तुमच्या विरोधात पुरावे मिळाले की तुमचे 3-13 वाजवते की नाही बघाच. सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. ईश्वरी सगळ्यांसाठी हेल्दी आता नाश्ता तयार करते. ईश्वरी नसते तर सगळेजण बाहेरून ऑर्डर करून खात असतात हॉटेलमधून, आणि आता ईश्वरी इथे सगळ्यांसाठी छान असं हेल्दी ब्रेकफास्ट तयार करते. तेव्हा इथे आजी म्हणत असते की ईश्वरी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बारशाच्या दिवशी अचानकपणे ते फोटो आमच्या समोर आले, त्यामुळे ते फोटो बघून आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर जरा जास्तच वाईट वागलो आणि त्यासाठी आम्ही तुझी माफीसुद्धा मागतो. पण काय करायचं, मुलीचा प्रश्न आल्यानंतर तसं वागणं अपेक्षितच होतं. पण तुझं आणि तुझ्या आईचं असं म्हणणं आहे की ते फोटो खोटे आहेत, तो एक कट होता आणि तू त्याच गोष्टीचा शोध घेत होतीस. मी तुला तेच सांगेन, तू तुझा शोध सुरू ठेव. ज्या बाईमुळे माझ्या सात्विकाने आत्महत्या केली, माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला, त्या बाईला आता मलासुद्धा बघायचंच आहे आणि तिला शिक्षा होतानासुद्धा मला बघायचं आहे. त्याच्यामुळे तू आता तुझा शोध थांबू नकोस. पण अजून एक गोष्ट, जोपर्यंत तुझी आई निर्दोष असल्याचे तू पुरावे देत नाही, त्या बाईला शोधून काढणार नाही, जी बाई इथे सगळ्यांच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्याला जबाबदार आहे, माझ्या सात्विकाच्या इथे आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी जबाबदार आहे. त्या बाईला तुला शोधून काढायचं आहे आणि जेव्हा तू हे सगळं पुरावे शोधून काढशील ना, तेव्हाच आकाश आणि नम्रताचं लग्न होईल. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, मी त्या बाईला नक्की शोधून काढेन. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की या जन्मात तरी तू त्या बाईला शोधून काढणार नाही, पण ईश्वरीने ठरवलेलं असतं, त्या बाईला शोधून काढणार म्हणजे काढणारच. तर इथे आलेली असते नम्रता. ती म्हणते, शुभू हे घे, चहा घे. तेव्हा ती म्हणते, काय रे एवढं जुनाट ब्रेसलेट का घातलेस? तेव्हा शुभू म्हणतो, जुनाट नाही आहे ते, आठवलं का, तूच दिलेलं आहेस. तेव्हा नम्रता म्हणते, मी दिलेलं आहे कधी? तो म्हणतो, लहानपणी हे ब्रेसलेट तू मला दिलंस आणि त्यानंतर 10वीची परीक्षा होती आणि मी पास झालो. तेव्हापासून मला हे लकी चार्म वाटतं. जेव्हा माझा महत्त्वाचा दिवस असतो ना, तेव्हा हे ब्रेसलेट मी घालत असतो. ती म्हणत असते, हो का, तू अजून जपून ठेवलेस? तो म्हणतो, हो, काही माणसं असतात गं, जे अशा जुन्या जुन्या गोष्टी जपून ठेवतात, तर काही तुझ्यासारखे असतात जे जुने फ्रेंडसुद्धा जपून ठेवत नाही, त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट वगैरे ठेवत नाही. तेव्हा इथे सुप्रिया आता लांबून आता किचनमध्ये काम करत असते. ती बघत असते त्यांच्याकडे. त्यानंतर इथे ईश्वरी बाळाला खेळवत असते. ती म्हणत असते, कणू बाळा, आज मामीबरोबर गार्डनमध्ये कोण येणार आहे, कोण येणार आहे? आपण दोघेजण छान छान गार्डनमध्ये जायचं, छान छान खेळायचं आणि मग मी माझ्या कणूसाठी बलून्स घेणार, छान छान खाऊ घेणार.
असं ती आता म्हणत असते. तेव्हा वल्लरी दारामध्ये उभं राहून ऐकत असते. तेव्हा वल्लरीला कळलेलं असतं की ईश्वरी बाळाला घेऊन एकटीच आता गार्डनमध्ये जाणार आहे. ती म्हणत असते, अच्छा, म्हणजे बाळाबरोबर अर्णव नाही आहे तर त्यामुळे मला माझा डाव साधायलाच हवा. तेव्हा ती तिच्या काही माणसांना फोन करते आणि म्हणते, मी सांगेन तसं करायचं, तयारीत राहा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता बाळाला इथे आता गाडीमध्ये टाकते आणि ती घेऊन जात असते. आजी म्हणते, ईश्वरी काय गं, कुठे जातेस? तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी, बाळाला घेऊन मी जरा गार्डनमध्ये जाते त्याला खेळवायला. ती म्हणते, एकटी जातेस का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सरसुद्धा येणार होते, पण अर्णव सरांना महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून ते आता येत नाही आहेत. ती म्हणत असते, हो का, बरं, सांभाळून जा आणि सांभाळून ये. ईश्वरी म्हणते, आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी कणूला अगदी व्यवस्थित घेऊन जाईन आणि व्यवस्थित घेऊन येईन. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, चला कणू बाळा, इथे आता आजीला बाय बाय करा, बाय बाय करा, आपण जातोय ना, पणजी आजीला बाय बाय करा. तेव्हा वल्लरी आता हसत असते, कारण ईश्वरीला आता तोंडावरती पाडायचं असतं. बाळाला घेऊन जात असताना इथे आता बाळ किडनॅप होणार असतं. तेव्हा इथे आता सुप्रिया काम करत असते स्वयंपाकघरामध्ये. तेव्हा इथे इन्स्पेक्टर हवालदार यांचा आता फोन आलेला असतो. हवालदार सावंत यांचा फोन आलेला असतो आणि ते म्हणत असतात की हे बघा, महत्त्वाची माहिती द्यायची आहे. इथे आता शुभंकरवरती ज्या माणसांनी हल्ला केला होता त्यातला एक माणूस पकडला गेला आहे आणि त्या माणसाने एका माणसाचं नाव घेतलं आहे ज्यांनी सुपारी दिली होती. तर इथे आता श्रीमंत घरातला तो मुलगा आहे, नाव आहे आकाश पाटील. आकाश पाटील यांनी सुपारी दिली होती त्यांना आणि त्यांनी नाव आता फोडलेलं आहे. आकाश पाटीलने सुपारी दिल्यानंतरच ती लोक शुभंकरवरती हल्ला करायला आले होते. तेव्हा इथे नम्रता आणि शुभू बोलत असतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अरे बापरे, म्हणजे या दोघांची निखळ मैत्री बघून इथे आता आकाशच्या मनामध्ये काहीतरी काळबेर आलं का, आणि म्हणूनच त्यांनी इतकं मोठं चुकीचं पाऊल उचललं. त्या दोघांची मैत्री त्यांना खटकली, म्हणूनच त्यांच्यावरती हात उघडण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी आकाशने गुंड पाठवले. खरंच असं असेल का, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्यानंतर इथे ईश्वरी कणूला घेऊन आता खेळायला आलेली असते. कणूला ती खेळवतसुद्धा असते. तेव्हा तिथे एक बाई आणि एक गुंड टाईप माणूस आलेला असतो. ती बाई म्हणते की मी जाते, बोलण्यामध्ये आता तिला गुंतवते आणि मग आपण आपला प्लॅन इथे सक्सेसफुल करायचा आहे. तेव्हा ती बाई आता येते, बाळाला बघते. ईश्वरी बाळाला छान खेळवत असते. ती म्हणत असते, अरे वा, किती छान आणि सुंदर बाळ आहे हो तुमचं, अगदी तुमच्यावरती गेलं आहे. ईश्वरी म्हणते, नाही, बाळ माझं नाही आहे, मी बाळाची मामी आहे. तेव्हा ती म्हणत असते, हो का, नाही, पण बाळ खरंच खूप गोड आहे, बाळाची दृष्ट काढा तुम्ही, बाळाला दृष्ट लागेल. तेव्हा ती म्हणते, हो, घरी गेल्यानंतर काढते. तेव्हा इथे एक माणूस आता बलूनवाला बनून आलेला असतो. तो बलूनवाला असतो, तो म्हणतो, घ्या फुगे. तेव्हा इथे ती बाई आता बाळाला हात लावायला जाणार. ईश्वरी म्हणते, नाही, 1 मिनिट, बाळाला हात लावू नका. नाही, कसं आहे ना, म्हणजे मी मामी आहे बाळाची, बाळाला उगाच इथे इन्फेक्शन वगैरे झालं तर मग मला बोल बसेल. तेव्हा इथे फुगे असं म्हणाल्यानंतर ईश्वरी म्हणते, चला कणू बाळा, फुगा हवा आहे ना तुला, चला आपण आता फुगा घेऊया. आणि ती आता फुगा घ्यायला येते आणि तेवढ्यातच इथे ईश्वरी म्हणते, मी आलेच हां. आणि ती आता फुगा घ्यायला जात असते. त्या बाईला काही बाळाला गायब करता येत नाही. तेवढ्यातच एक माणूस आता तयारीत बसलेला असतो. तो माणूस इथे हातामध्ये चेन घेऊन आता धावत येणार असतो. तर प्रेक्षकांनो, ती बाई आता त्याला खुणावते. ईश्वरी म्हणत असते, भैया 2 फुगे द्या हो. तेव्हा तो फुगे देत असतो. ती विचारते, किती झाले? तो म्हणतो, 10-20 रुपये झाले. ईश्वरी म्हणते, हां देते हां. तेव्हा ती आता पैसे देत असते आणि आता बाळासाठी फुगे घेत असते. तेव्हा इथे तो एक माणूस येतो आणि धक्का देऊन जात असतो. धक्का देऊन जात असताना ती बाई बोलते, चोर. ईश्वरी त्याला पकडते आणि म्हणते, काय रे, काय केलंस तू, चोरी केलीस का? तो म्हणतो, नाही हो, नाही मॅडम, मी चोरी नाही केली. ती बाई म्हणते, केली, चोरी केली. अहो, त्याने माझी चेन चोरली हो. तो म्हणतो, अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही, मी कशाला तुमची चेन चोरेन? ईश्वरी म्हणते, चल चेन देऊन टाक, नाहीतर तुला दाखवे ना, माझा इंदोरी झटका दाखवेन. तेव्हा इथे आता ईश्वरी त्या गुंड्याला मारत असते. तेवढ्यातच तो फुगेवाला आहे ना,
तो ईश्वरीला बाजूला करतो आणि त्या गुंड्याला आता तो मारत असतो. आणि तेव्हा ती बाई हळूच मागे येते, कणूला उचलते आणि तिथून घेऊन जाते. कर्णिकाला घेऊन ती बाई आता गायब झालेली असते. बाळाला किडनॅप करून पळून घेऊन जाते. ईश्वरीला कल्पनाच नसते. ती गेलेली असते आता इंदोरी झटका द्यायला आणि तेवढ्यातच बाईने इथे बाळाला गायब केलेलं असतं. ईश्वरी म्हणते, अहो ताई, तुमची चेन भेटली का? ती म्हणते, चेन भेटली. तेवढ्यातच बाळ गायब झालेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो ताई, कुठे गेले या? आणि पाळण्यामध्ये बघते तर बाळ नसतं. तेव्हा ईश्वरी घाबरते. ती म्हणते, अरे देवा, माझी कणू कुठे आहे? कणू, बाळा कणू, तू कणूला बघितलंस का? माझ्या बाळाला बघितलंस का? तो मुलगा म्हणतो, नाही, मी नाही बघितलं. अशा रीतीने प्रेक्षकांनो, ईश्वरी आता घाबरलेली असते. कर्णिका गायब झालेली असते. ती आता काही बायकांना फोटो दाखवत असते कणूचे आणि म्हणत असते, तुम्ही कर्णिकाला बघितलंत का? तुम्ही कर्णिकाला बघितलंत का? सगळेजणं नाही नाही म्हणत असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय करू? अर्णव सरांना फोन करते. अर्णवला ती फोन करते. अर्णव मीटिंगमध्ये असल्यामुळे त्याला काही फोन उचलता येत नाही. पण तरीसुद्धा तो फोन आता उचलत नाही. पण तरीसुद्धा तो उचलणार असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता इथे फोनावरती फोन करत असते. ती म्हणते, काय करू? घरी फोन करू का? नाही, नको नको, आधीच सगळेजण माझ्यावरती रागवलेत आणि जर घरी फोन केला तर सगळेजण पॅनिक होतील. आधी मला शोधलं पाहिजे बाळाला. तेव्हा इथे ती आता ईश्वरी एका बाईला विचारते, तुम्ही माझ्या कणूला बघितलंत का? ती म्हणते, काय हो, तुम्हाला साधं एक बाळ सांभाळता येत नाही का? जर मुलं सांभाळता येत नसतील तर मुलांना जन्म देता तरी कशाला? ती म्हणते, अहो बाळ माझं नाही हो, म्हणजे माझ्याबरोबरच होतं. आणि ती आता सांगण्याचा प्रयत्न करत असते की बाळ हे जरी माझ्याबरोबर असेल तरी ते माझ्या नंदेचं बाळ आहे, त्यामुळे भीती जास्त. तेव्हा इथे आता अंजली रूममध्ये काम करत असते. तेवढ्यातच तिथे राकेश येतो. तिने ओढणी घेतलेली नसते म्हणून तो सॉरी सॉरी म्हणतो. तेव्हा ती ओढणी आता खांद्यावरती टाकते आणि म्हणते, या ना, या प्लीज या. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, काय हो, काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काही नाही, थोडा वेळ बाळाबरोबर खेळावा असं म्हटलं. तेव्हा मी कणूबरोबर खेळायला आलो होतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आपली कणू म्हणा ना, आपलं बाळ. तो म्हणतो, हो, आता जरी मला काही आठवत नसेल तरी बाळ तर आपलंच आहे ना. तुम्ही म्हणताय म्हणजे खरंच बोलत असणार, तुम्ही काही खोटं थोडी ना बोलणार आहे. त्यामुळे ते आपलंच बाळ आहे. ती म्हणते, खरंच आज तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह बोलताना ऐकून मला किती बरं वाटते म्हणून सांगू. तेव्हा तो म्हणत असतो, हो ना, आपली कणू कुठे आहे? मला तिच्याबरोबर खेळायचं आहे. आमचीसुद्धा मैत्री छान झाली आहे ना आता. तेव्हा अंजली म्हणते, हो, खूपच छान मैत्री झाली. ईश्वरी बाळाला गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेले. कणिका तिच्याबरोबर आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो का, तुम्हालासुद्धा इतकं पॉझिटिव्ह बोलताना ऐकून खूप छान वाटलं. ईश्वरी आणि बाळ दोघांनाच तुम्ही पाठवले, त्यांच्यावरती विश्वास ठेवलात, खरंच खूप चांगलं केलं. त्यानंतर इथे आता ईश्वरी आणि बाळ दोघेजण फिरायला गेले. ते ऐकूनसुद्धा आकाशला म्हणजे राकेशला बरंच वाटतं. पण इथे आता सुप्रिया टेन्शनमध्ये आलेली असते. सुप्रियाला इथे नम्रता म्हणते, काय झालं? कुठे हरवलीस? कसला विचार करतेस? कसलं टेन्शन घेतलंस? ती म्हणते, नाही ग, कसला विचार नाही करत आहे. सुप्रिया म्हणते की आकाशने इथे शुभूवरती गुंडांना हल्ला करायला सांगितलं होता. नम्रताला सांगू का? नाही, नको नको, उगाच गैरसमज नको. काय खरं काय खोटं हे एकदा मी विचारलेलंच बरं. नेमकं असं का केलं असं आकाशने असं विचारलेलंच चांगलं आहे. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, नमू, अगं काही नाही, मी सहजच विचार करत होते, तुला क्लाउड किचनला जायचं आहे ना, निघालीस का तू क्लाउड किचनला? ती म्हणते, हो आई, मी निघाले, मी जातेच आहे, पण काय झालं सांग ना. ती म्हणते, नाही, काहीही झालेलं नाही. तेव्हा ईश्वरी अर्णवला फोन करते. अर्णव फोन उचलतो. ईश्वरी रडायला लागते आणि घडलेला सगळा प्रकार अर्णवला सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो, व्हॉट, मी सिंदर, तुला बाळावरती लक्ष ठेवता येत नाही? तू बाळाला घेऊनच कशाला गेलीस एकटी? घरी कुणाला फोन करून सांगितलेस का? ईश्वरी म्हणते, नाही अर्णव सर, आधीच सगळेजण माझ्यावरती रागवलेत आणि जर आता त्यांना कळलं की बाळाला कुणीतरी किडनॅप केलं आहे तर सगळेजण माझ्यावरती किती चिडतील. मी कुणाला काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा इथे माझ्या मोबाईलची चार्जिंगसुद्धा संपत आले. मोबाईल आता स्विच ऑफ होईल. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाते.
तेव्हा अर्णव म्हणतो, हां तू जा पोलीस स्टेशनमध्ये, मी पण थोड्या वेळात तिथे पोचतोय. आणि घरी सध्या तरी कुणाला काही फोन करू सांगू नकोस, आपण नंतर सांगू. आधी आपण कर्णिकाला शोधून काढूया, कळलं का? तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, सर प्लीज तुम्ही लवकर या, मला काय करावं काही कळत नाही आहे सर. तर इथे ईश्वरीने खरं तर बाळाला लगेच घेऊनच जायला नको होतं, कारण तिला माहिती आहेत की आधीच किती प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. त्याच्यामध्ये ईश्वरीने बाळाला एकटीने कशाला घेऊन जायचं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो की तू तिथेच थांब, मी आलोच, मी थोड्या वेळातच तिथे पोचतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते की देवा गणूबाप्पा, माझी कर्णिका जिथे कुठे असेल तिथे तिला सुखरूप ठेव. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे आता वल्लरी मुद्दामूनच विचारते अंजलीला, अगं कर्णिका कुठे आहे? तेव्हा अंजली म्हणते, कर्णिका आणि अंजली, ईश्वरी ह्या दोघीजणी गार्डनमध्ये गेल्यात ना. म्हणजे ईश्वरी कर्णिकाला घेऊन गार्डनमध्ये गेले. वल्लरी म्हणते, अगं किती वेळ झाला, इतका उशीर लागतो का गार्डनमधून यायला? फोन कर बरं तिला. ती फोन करते तर फोन आता स्विच ऑफ असतो. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अरे देवा, कुठे घेऊन गेले कर्णिकाला काय माहिती. तेवढ्यातच तिथे अर्णव ईश्वरी दोघेजण आलेले असतात. तेव्हा अंजली म्हणते की कर्णिका कुठे आहे? कर्णिका कुठे, तुम्ही दोघेजणच आलात, कर्णिका कुठे आहे? तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की आपल्या कर्णिकाला कुणीतरी किडनॅप केले. तेव्हा इथे अंजली म्हणते काय? आणि अंजलीला आता चक्कर येते. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीला चक्कर आल्यानंतर इथे आता राकेश तिला सांभाळत असतो. तर कर्णिका किडनॅप झाले ही बातमी ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. सगळ्यांना खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. अर्णव ईश्वरी दोघेजण खूप जास्त टेन्शनमध्ये असतातच, पण इथे हे सगळं वल्लरीने केलं आहे फक्त स्वतःचा स्वार्थ गाठण्यासाठी, स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी.